आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। बुलेट ट्रेन परियोजना प्रभावित किसानों ने कलेक्टर से लगाई गुहार। उचित मुआवजे की मांग, कलेक्टरों की सकारात्मक भूमिका। सरकार की बुलेट ट्रेन परियोजना से प्रभावित किसानों को उचित मुआवजा दिलाने की मांग को लेकर आज 15 गांवों के 81 प्रभावित किसानों ने जिला कलेक्टर से मुलाकात की। इस बार किसान सरकारी प्रोजेक्ट के खिलाफ नहीं हैं, लेकिन पारिश्रमिक कम है, इसलिए सरकार ने किसानों से यह सोचने को कहा है कि नुकसान कम और फायदा ज्यादा होगा। प्रभावित गांवों में सांबरी, शिंदीपाड़ा, लावली, सोनावाला, चोन, राहाटोली, एरंजड़, अम्बेशिव, चारगाम, साई, मुलगाम, उमरोली, ढोकेदा, पीवली, जंभिलघर आदि शामिल हैं। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। न्याय मिळवता येईल त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं। आणि दुसरी एक गोष्ट सर्वात मोठी याच्यामध्ये, जे पारेषण कंपनीवाले होते त्यांचा म्हणणं होता का आम्ही कुठेही भूसंपादन नाही करत आहे, पण एक साहजिक गोष्ट आहे, जे टावर आहे, जे जमिनीमध्ये टावर झाला तर ते जमिनीचा शेतकरीला कुठल्याही प्रकारचा उपयोग नसणार आहे। आणि ज्याचे शेतीमधून लाईन वरून गेली आहे तर ऑटोमॅटिकली एरंजड गाव नगरपालिका हद्दीतला गाव आहे आणि नगरपालिका हद्दीतली बरीच जमीन अर्जोन आहे जे बाधित शेतकरी आहे। जर त्यांच्या जागेमधून लाईन गेली आणि टावर गेला, त्यांना 100% त्यांच्या जमिनीमध्ये नुकसान होणार आहे। पण तरी सुद्धा शेतकरी जेवढे पण आहे त्यांचा कुठल्याही प्रकारचा प्रकल्पाला व आमचा प्रकल्पाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये। देशाच्या विकासासाठी व जे विकास काम आहे त्याच्यासाठी सर्व आम्ही एकजुटीने होकार आहे। पण कंपनीनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का शेतकरीचा पण कुठेही नुकसान नाही झाला पाहिजे, कारण हे जमीन काही लोकांची वडिलोपार्जित जमीन आहे, काही लोकांनी खरेदी केलेली जमीन आहे, म्हणजे ते भाग वेगळा आहे। पण शेतकरी काही लोकांची शेतीमध्ये झाड आहे, काही लोकांची जमिनीमध्ये पीक पाणी लावलेली शेती आहे, ते पण नुकसान होते। म्हणून शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला मिळावा व शेतकऱ्यांचा कुठेही अपघात नाही झाला पाहिजे अशी गोष्ट झाली पाहिजे। आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला त्याबद्दल सहकार्य केलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद। घरामध्ये किती असे लोक असेल जे बेरोजगार आहे आजच्या काळामध्ये, जर त्यांना कंपनीमध्ये किंवा शासनामार्फत कुठे नोकरी वगैरे भेटत असेल तर अति उत्तम आहे। आम्ही त्याच्यासाठी कुठेही नाही म्हणणार, आम्हाला होकार आहे त्या गोष्टीसाठी आणि योग्य मोबदला पण मिळला पाहिजे। एरंजड गावातला आम्ही रेडी रेकनर सबमिट केला 4790 रुपये। ते रेडी रेकनरनुसार जर आम्हाला मोबदला मिळाला तर 100% आम्हाला न्याय मिळेल, याची आम्ही आपल्या समोर आज आमचा मुद्दा व्यक्त। कुठलं गाव आहे, मेन कुठल्या गावातली लोक आहेत आणि आज किती लोक कलेक्टर ऑफिसला भेटायला आले होते? तब्बल कलेक्टर ऑफिस मध्ये आज 80 ते 100 लोक भेटायला आले होते। 11 गावातले शेतकरी होते आणि 11 गावातले शेतकरी होते आणि कलेक्टर साहेबांचे निर्देशानुसार 11 गावातले काही प्रतिनिधींना साहेबांनी बोलायची संधी दिली। सर्व शेतकऱ्यांनी आपला मुद्दा साहेबांसमोर मांडला आणि साहेबांनी SDO साहेबांना निर्देश दिले आणि सर्व शेतकऱ्यांनी कलेक्टर साहेबांचे म्हटल्यानुसार त्यांना कॉपरेट केलाय। आणि सर्व शेतकऱ्यांनी जे बाहेर थांबले होते त्यांनी एकच म्हटलंय, जे प्रतिनिधी आतमध्ये गेले होते, का साहेबांनी जे तुम्हाला कॉपरेट केलंय आतमध्ये त्याच्यावर आम्ही सर्व विश्वास दाखवू आणि 100% आम्हाला न्याय मिळेल याची पूर्णपणे खात्री आहे। आणि आपल्या माध्यमातून मी शासनाला पण एक विनंती करेन, माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळ ज्यांच्याकडे हे खातं आहे, का शेतकरी व कुठल्याही प्रकारचा नुकसान ना झाला पाहिजे व शेतकरीला कुठल्याही प्रकारचा अन्याय ना झाला पाहिजे याची सर्व आपण काळजी घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमच्यावर तुम्ही सर्वांना न्याय मिळेल असा काहीतरी तुम्ही मार्ग काढून द्या व सर्व शेतकरी एकजुटीने प्रकल्पाला सपोर्ट करणारे शेतकरी, कुठलाही शेतकरी इथून प्रकल्पाला विरोध नाहीये। बरोबर जे बोलतो तर योग्य आहे ना माझं सर्व? सर्व शेतकरीचा सपोर्ट आहे आणि शेतकरी एकजुटीचा विजय असो। शेतकरी एकजुटीचा विजय असो। काय नाव तुमचं? साजिल मुल्ला, बदलापूर गाव। मी बालचंद्र सूर्यकांत भोईर, माझे वडील सूर्यकांत गजानन भोईर यांच्या नावाने जमीन आहे। ही जमीन जी आहे ही नगरपालिका बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील आहे। या क्षेत्रातील जमीन असल्यामुळे ह्या जमिनीचा जो बाजारभाव आहे हा खूप मोठा आहे, 7 ते 8 लाख रुपये गुंठा रेट आहे। पण शासनाचा हा जो 33 kVचा इलेक्ट्रिक लाईनचा प्रकल्प आहे बुलेट ट्रेनसाठी, या प्रकल्पामध्ये जे जमीन घेत आहेत ते 1 लाख रुपये गुंठ्यात आमची जमीन घेतात। म्हणजे हा एक प्रकारे शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय आहे। तर ह्या अन्यायावर विरुद्ध आम्ही गेले 8 महिने लढा देतोय। आज कलेक्टर ऑफिसने आम्हाला पहिल्यांदाच इथे बोलवलेलं आहे। या पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की तुमची मागणी जी आहे ती तुम्ही मांडा। तर आम्ही त्याप्रमाणे जी आमची मागणी आहे ती आम्ही तिथे साहेबांच्या समोर मांडलेली आहे।
ती मागणी आम्ही जी केलेली आहे ती रास्तच आहे, काय अवास्तव अशी काहीच मागणी नव्हती आमची. आमची मागणी जी आहे, एक एरंदळ गाव जे आहे नगरपालिका क्षेत्रातील आमचे, तेथील रेडी रेकनर रेट आहे 4,790 रुपये. आणि हे कागदी घोडे नाचवत हे आम्हाला फक्त सांगतात की तिथे रेट गावठाणातला रेट खूप कमी असल्यामुळे आम्ही तुम्हाला जो आर झोनचा रेट आहे 4,700 हा देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला जो रेट येतो तो हा खूपच कमी आहे, 3,500 रुपये पर स्क्वेअर मीटर. हा प्रकल्प आहे, या प्रकल्पाला कुठेच आमचा विरोध नव्हता. हा भारताच्या विकासासाठी हे प्रकल्प आहे, तर आमचा विरोध कुठेच नसल्यामुळे आम्ही साहेबांना फक्त हे सांगितले की आम्हाला जो मोबदला देण्यात यावा हा योग्य मोबदला देण्यात यावा, जो 4,790च्या प्रमाणे देण्यात यावा. आणि दुसरी गोष्ट ही की आम्ही अजून एक मागणी केली आहे की जे ROW असते त्या ROWच्या खाली शासनाच्या नियमानुसार 30% रेट देण्यात येतो. म्हणजे 3,500 स्क्वेअर मीटरचा रेट येतो, हा 1,050 रुपये स्क्वेअर मीटर रेट येतो. म्हणजे हा एकदम अत्यल्प रेट आहे. आणि ही जमीन ही जे ROW गेल्यानंतर उरलेल्या जमिनीचं काय या बाबतीत पण आम्ही खुलासा मागितला आहे की बाकीच्या जी बाधित जमीन आहे तिचं आम्ही काय करायचं.